श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 17 जुलै रोजी आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन एकादशी सर्वात मोठ्या एकादशी मानल्या जातात. आता 17 जुलैला म्हणजे बुधवारच्या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. तर आपल्याला एक केळी या ठिकाणी ठेवायची आहे. कशा पद्धतीने ठेवायची आहे, काय करायचं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा मग नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तर असतेच असते, नाहीतर मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्या घरामध्ये असते. तर अशा या बाळकृष्णाला किंवा मग भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आपल्याला या दिवशी अभिषेक घालायचा आहे. पण साधा सुद्धा अभिषेक घालायचा नाही, तर आपल्याला दक्षिणावर्ती शंख जर आपल्या देवघरामध्ये असेल तर त्या शंखाने आपल्याला अभिषेक जो आहे तो घालायचा आहे. तुम्ही अभिषेक घालत असताना पंचामृत वापरू शकता, गंगाजल वापरू शकता, त्याचबरोबर पाण्याने घातला तरी सुद्धा चालणार आहे, नाहीतर मग कच्च्या दुधाने घातला तरी सुद्धा चालेल. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही काही गोष्टींनी अभिषेक जो आहे तो घालू शकता. जर शक्य नसेल फक्त पाण्याने घातला तरीही हरकत नाही. देवांना स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर देवांना चंदन लावायचं आहे. या दिवशी पिवळ्या रंगाचे जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत त्या भगवान विष्णूंची पूजा करताना वापरायच्या आहे. जसं की आपण स्वतः जेव्हा पूजा करायला बसतो तर स्वतः पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले असावेत. दुसरी गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा जो पाट आहे त्याच्यावरती आपण लाल रंगाचा कपडा न टाकता पिवळ्या रंगाचा कपडा जो आहे तो टाकायचा आहे. भगवान विष्णूंना एक तुपाचा दिवा आपल्याला अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी एक केळी घ्यायची आहे आणि ही भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. भगवान विष्णूंना केळी अर्पण केल्याने ते खूप खुश होतात, कारण त्यांना केळी जी आहे ती खूप आवडते. पिवळ्या रंगाची फुलं असतील, फळं असतील तर ती त्यांना खूप आवडतात. त्याच्यामुळे पिवळ्या रंगाची फुलं असतील तर ती सुद्धा तुम्ही भगवान विष्णूंना या दिवशी अर्पण करा. तर पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये येतं ते म्हणजे केळी. तर आपल्याला काय करायचं आहे, एक केळी घ्यायची आहे आणि भगवान विष्णूंची पूजा झाल्यानंतर त्यांना ती अर्पण करायची आहे. ही केळी जी आहे ती तुम्ही 10-15 मिनिट अशाच देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही केळी उचलायची आहे आणि आपल्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गोमाता येते तर या गोमातेला ही केळी जी आहे ती खायला घालायची आहे. आता गोमाता जर आली नाही किंवा गोमाता जर नसेल तर काय करता येईल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर तुम्हाला जर गोमाता दिसली तर काय करायचं, ही केळी उचलायची, गोमातेला खायला द्यायची. जर शक्य असेल तर ही हाताने खायला द्या. आणि जर तुमच्या हाताला गायीने चाटले तर समजा की तुमचं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलणार आहे. पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही केळी जी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये खाली ठेवून दिली तरी सुद्धा चालेल. आणि गोमातेला आपल्याला 3 वेळा हात लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला गोमातेचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आपले जे काही दुःख असतील, अडचणी असतील तर त्या सुद्धा गोमातेला सांगायच्या आहेत आणि त्या सुटाव्यात म्हणून आपण प्रार्थना करायची आहे. आता जर तुमच्याकडे गोमाता येत नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तर हे जी केळी आहे भगवान विष्णूंना ठेवलेली जी केळी आहे तर ती तुम्ही गोरगरिबांमध्ये वाटू शकता. आता तुम्ही एक केळी ठेवा किंवा मग 1 डझनभर जरी केळी तुम्ही भगवान विष्णूंना या दिवशी अर्पण केली आणि ती जर गोरगरिबांना वाटली तरी सुद्धा तुमचं पुण्याचं काम होणार आहे. हे दान केल्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. कारण एकादशी तिथीला तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ जर दान केले तर त्याचं अधिकाधिक पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जास्त केळीसुद्धा दान करू शकता. तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे तुम्ही केळी दान करू शकता. किंवा मग तुम्ही जर घरी पूजा नाही केली तर तुम्ही मंदिरामध्ये जर जाणार असाल तर मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी केळी जी आहे ती भगवान विष्णूंसमोर अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर काही वेळ 10-15 मिनिट ही केळी जी आहे ती तिथेच राहून द्यायची आहे. तोपर्यंत आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. मग तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर 15-20 मिनिट झाल्यानंतर आपल्याला ही केळी उचलून घ्यायची आहे आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे कोणी गरीब लोक आहेत
तर त्या व्यक्तींना ही जी केळी आहे ती दान करायची आहे। हे पुण्यकर्म जे आहे ते तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणींमधून, दुःखांमधून, त्रासातून सोडवेल। तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे। आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।